लातूर जिल्ह्यातील 4 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुकीला खरी रंगत आता सुरू झाली आहे। मी सध्या रेणापूर नगरपंचायतच्या भागामध्ये आहे। रेणापूरवासियांना नेमकी विकासाचे मुद्दे काय पाहिजे, नेमका विकास काय झाला आणि नेमका विकास काय व्हावा वाटतो या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण रेणापूरमध्ये आलो। रेणापूर नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण उभा आहोत। इथल्या नागरिकांचे नेमके प्रश्न काय आहेत, काय विकास झालाय आणि काय विकास व्हायला पाहिजे या संदर्भात आपण बोलण्यासाठी माझ्यासोबत इथल्या काकू आहेत। काय कुठं राहताय तुम्ही? घर आहे काय नाव? हनीफा खय्यूम शेख। बरं, आता निवडणुका लागल्यात नगरपंचायतच्या, आता मतदान करण्याची वेळ आली आहे। काय बरं, काय तुमचा विकास तुमच्या भागातला झालाय का नाही, का काय व्हायला पाहिजे, काय वाटतंय? पंचायत मध्ये काम ऐकत नाही आमचं। बरं, शिवसाहेबाला म्हणले साहेब पाणी सोडा, त्यानं सोडलं होतं। मी साहेबाला म्हणले साहेब तुम्ही आंघोळ करून खुर्चीवर बसला का नाही, रोज आंघोळ करता, आम्ही पाण्याला जावं का कामाला जावं? 13 दिवसाला 14 दिवसाला पाणी सोडते, ती बी सोडले कुठं ना सोडले कुठं। खराटा नाही गल्लीला, खराटे आले बाया आले तर फोन लावित कोपऱ्यानं बसते, गाडी नाही कचऱ्याला। ही नाल्या जी काढले तर आमच्या घरानं पाणी आता सध्या। बरं, बाकीच्या वार्डात असंच आहे का विकास झालाय? बाकीच्या वार्डातला रेणापूर नगरपंचायत आपण कशाला बघावं तिकडं? आमच्या गल्लीत जी तकलीफ आहे ती सांगायला आम्ही। हापसा 6 महिन्यानं बंद होता, आता दुरुस्त केले, मग कुठं जावं पाण्याला? इकडे नळाची व्यवस्था केली म्हणे की, हो नळ केलेत की काय करावं नळ करून? 13 दिवस 14 दिवस पाणी सोडत नाही। एवढी दिवाळी गेली तुमची पाणी सोडले नाही, खुदवा गेला पाणी सोडले नाही, दिवाळी झाल्यास पाणी सोडते, सणाला पाणी सोडत नाही। विचारा शिवसाहेबाला। बरं, नगराध्यक्ष फिरतायत म्हणे, प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेतात म्हणे, येत असेल तुमच्याकडे? नाही येत आमच्याकडे, नगराध्यक्ष येत नाही, काय नाही, कुणीच येत नाही आमच्याकडे। कोण होतं नगराध्यक्ष? कोणता जी भाऊ भाई? बिच्छू तर आता बी नाही, देखता बी नाही आता बिच्छू। बरं, पाण्याचे प्रश्न असतील या वार्डात, पाण्याचा प्रश्न सांगतायत, स्वच्छतेचा प्रश्न सांगतायत, काही जाणकार व्यक्ती देखील आहेत। किती वय बाबा? नाही रे, 90. 90? बरं, 90 वर्षात लय इलेक्शन बैठले तुम्ही, लय निवडणुका बघितल्या असतील। काय बरं, आता काय विकास काय झाला का तुमच्या गल्ली, तुमच्या भागात, प्रभागात? असंच झालं साहेब, काय पाणी सुटत नाही, नाला साफ करत नाही, पाणी येत नाही 15-15 दिवस, पाण्याचा त्रास होता, सणासुदीला पाणी नाही, पाणी आणावं लागतं दुसऱ्या हे जाऊन। महिना 2-2 महिने नाल्या पोचत नाही, बाया नुसते येऊन बसते आणि जातेच, काढले गेले। बरं, इतरही नागरिक आपल्या सोबत आहेत, या जरा अलीकडे या। काय परिस्थिती आहे? तुम्ही जरा जानकार दिसताय। काय वो सही है, लेकिन जो है ना, नाली 2-4 महीने को निकालने को आती, झाड़ू मारने को कोई आता नहीं, कचरे की गाड़ी कचरा उठाने आती नहीं, पानी है तो 15 दिन 14 दिन को एक बार। वार्डात आहे ही व्यवस्था, बाकी पाणी वगैरे? अब वो नहीं, चारों तरफ का हाल यही चाहिए, म्हणजे सगळ्याच वार्डात असं? पानी का शार्ट चारों तरफ सगळ्या वार्डात असं आहे म्हणजे? तुमच्या आम्ही ह्याच वाटातल्या पाण्याची समस्या आहे, नळाला 15 दिवस पाणी येत नाही, आणि तुरंत लाईटचं काम, खांब वाकडे झाले त्याला सरळ करायला कोणी नाही। आता लाईट दिसायली की सगळीकडे? वाकलेले आता चालू केले, हे इलेक्शन आलं मग आता चालू केलं। कधी येते काय, सौर ऊर्जा लावले, हापसा आहे 6 महिन्याला बंद होता, चालू केले, आता कोणी दात घ्यायला तयार नाही, बोलले की हो करतोच म्हणायचे, करणार झाले। बघू आता पुढच्या काय वातावरण सध्या, इलेक्शन व्हायलंय, कुणाकुणात फाईट होईल बरं रेणापूर मध्ये? तिरंगी फाईट चालू, कुठं? काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी तुतारी। कुणाचं पारडं जड जाईल यावेळेस? पारडं जाईल धीरज भैया देशमुख हाताचा पंजा। अच्छा, म्हणजे काँग्रेसची सत्ता येते? बहुतेक काँग्रेसची सत्ता येईल। काय करतील का विकासाची कामं? करतील ना, पहिले बी केलेलेच आहेत ना, आता बी करतील। काय एकूणच जर पाहिलं तर प्रभाग एकूण 17 आहेत, वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी विकासाची कामं झालीत, अनेक ठिकाणी विकासाची कामं राहिलीत, अशा प्रकारच्या समस्या नागरिकांच्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। पंचायतीमध्ये प्रामुख्याने 17 प्रभाग आहेत आणि या 17 प्रभागासाठी एकूण 17 सदस्य संख्या आणि एक नगराध्यक्ष पद, असं एकूण 18 जणांचं हे या ठिकाणची निवडणूक होणार आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर इथल्या आता नागरिकांना, इथल्या तरुणांना नेमकी काय प्रश्न आहेत, नेमका विकास काय पाहिजे किंवा नेमका काय विकास झाला या संदर्भात जाणून घेण्यासाठी मी रेणापूरमध्ये, माझ्यासोबत ही सगळी इथली तरुण मंडळी आहेत। बरं, काय सुरुवातीला तुमचा परिचय द्या, सध्या वार व्हायला सुरू झाले, काय परिस्थिती एकूण आता रेणापूर नगर पंचायतीची? माझं नाव अजय गाडे। सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी
भारतीय जनता पार्टीशिवाय तर पर्याय राहिलेलेच नाही. रेणापुरातच नाही तर महाराष्ट्रात तर चालूच आहे, देशातही चालूच आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपा भाजपा भाजपा. नाही, रेणापूरचा विकास नेमका काय झाला आणि झाला तर कोणता झाला आणि व्हायला पाहिजे तर कुठला व्हायला पाहिजे, ह्या दोन गोष्टीवरती बोलू आपण. ठीक आहे. रेणापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते झालेलेच आहेत. रस्ते झाले तर रस्त्याच्या बाजूला नाली झालेलीच आहे. तरी नवीन पाईपलाईनची तेही काम झालेलंच आहे. आणि बाकीचे काही युवा पिढीचे जे आहे स्टेडियम असेल, स्टेडियम पण मंजूर झालेलं आहे. त्याचंही काम त्या काळामध्ये तयार होणारच आहे. ते म्हणजे एकूणच रेणापूर ही विकासाच्या प्रगतीवरती आहे. हा. बरं, आता पक्षीय तुल्यबळ जर पाहायला गेलं रेणापूरमध्ये आता कुठल्या पक्षामध्ये खरी फाईट होईल बरं? फाईट तर असं मला वाटत नाही की फाईट होईल म्हणून. कारण वन वे भारतीय जनता पार्टीची सीट लागेल 100% खरं आहे. कारण विकास तसा केलेलाच आहे नगराध्यक्षांनी आणि त्या काळात हे नगराध्यक्ष तेच होतील असा अंदाज तर 100% आहे. विकासाचे मुद्दे काही झाले ते रेणापूरमध्ये काही विकास झाला? विकास भरपूर झालेला. आता धार्मिक स्थळे असतील, लहान लेकरासाठी अंगणवाड्या असतील, त्याचंही जोरात काम चालू आहे. ह्या कामाचं श्रेय सगळं अभिषेक हाकून दिलं जाते. तर त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामे झाली. कुठल्याही गल्ली बोळामध्ये जाऊन रस्ते टॉप आहेत, लाईटी सगळं म्हणजे एक हे असं काम नसेल की झालं नसेल. पण युवक विकास झालाय म्हणतात, काय विकास झालाय बरं रेणापूरचा? विकास म्हणजे पूर्ण गावामध्ये सिमेंट रोड झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट धार्मिक स्थळाचे बांधलेले आहे. कोणत्या गाठा महादेवाचं, हनुमानाचं मंदिर ती पूर्णपणे बांधलेलं आहे, प्रशस्त झालेलं आहे. ते प्रभाग क्रमांक 15 मध्ये कचऱ्याचा प्रश्न म्हणत होते नागरिक. काय कचरा काय इथे व्यवस्थापन होत नाही, कचऱ्याचं व्यवस्थित काम होत नाही. होतंय ना पूर्ण कचरा. एखादा वाजत राहिला असं गाडीचा प्रॉब्लेम असता काही समस्या नाही. ज्यावेळेस नगराध्यक्ष अभिषेकात इंग्रज झाले त्यावेळेसच्या नंतर आता 8 वर्ष झाली. 8 वर्ष कमीत कमी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन केलं. फक्त 2 महिने तिथे त्यांचं काम चालू असल्यामुळे तुम्ही 2 महिने फक्त स्थगिती होती का कचऱ्याच्या व्यवस्थापन. 2 महिन्यात कचरा 100% पडणार ना गावात. बरी तर काँग्रेसची बी ताकद जास्त आहे म्हणते तो. काँग्रेसच्या जागा बऱ्यापैकी पाठीमागं फक्त टॉसवरून जागा गेल्या असं म्हणतात. काँग्रेसची ताकद आता वाढली म्हणतात. मला तर वाटत नाही की तशी ताकद वगैरे काय आहे. काय म्हणताय? या इकडे. काय बरं, आता तुम्ही आता जुने जाणकार आहेत, अनेक निवडणुका बघितल्यात, काय परिस्थिती आहे आता? आमचा आला तर एवढे कामं झाले नाहीत आजपर्यंत. चांगले कामं झाले. बरं, काय कामं झाली? रोडचे, नाल्याची, कचऱ्याची, घंटागाडी सगळं झालं. पाण्याचा प्रश्न तेवढा आहे मोठा. म्हणजे पाणी मिळत नाही का इकडे? पाण्याची मोठी योजना आणली म्हणते. 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी येतं. म्हणजे पाण्याचा प्रश्न होतो. एकच तोंड असल्यामुळं ह्याला पाणी द्यायचं. बरं, आता वातावरण कसं राहील बरं यंदाच्या निवडणुकीत? कुणाचं तर वातावरण टाईट राहील? वातावरण आता सत्य खायची येणार. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे सत्ता जाईल. सत्ता त्याच्याकडे जाणार. खरं पाहिलं तर रेणापूर नगर पंचायतीमध्ये मागच्या टर्मला भाजपाची सत्ता आली होती आणि एका टॉसवरून काँग्रेसची जागा जी आहे ती हातातून गेली होती. मात्र यंदा काय होतं ते पाहण्याचं महत्वाचं ठरलं. संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.